है ना. तर गुड इव्हनिंग ऑल. तर मागच्या 3 लेक्चरमध्ये आपण काय बघितलंय, टोकन, टाइप्स ऑफ टोकन आणि डेटा टाइप्स. आणि डेटा टाइप्स मध्ये आपण कव्हर केलंय सर. पहिला प्रश्न तिथं आपण विचारला होता डेटा टाइप्स इन सी मध्ये, की प्रत्येक लँग्वेज मध्ये डेटाला क्लासिफाय करायची गरज का आहे. त्याची किती कारण आहेत सर? 3. कोणकोणते? की पहिलं कारण, अहो सर नेचर मध्येच डेटा वेगवेगळा आहे. दुसरं कारण, प्रत्येक डेटावरचं ऑपरेशन सुद्धा वेगवेगळं आहे. आणि तिसरं कारण, प्रत्येक डेटाला रॅम मध्ये रिप्रेझेंट करायचा तरीका सुद्धा वेगवेगळा आहे. त्याच्यानंतर मग सर पुढे आलो, सर कोणकोणते आहेत सांगा. त्यांनीच दिलेले आहेत. जर तुम्हाला रॅम मध्ये कॅरेक्टरला स्टोअर करायचे तर कोणता डेटा टाइप वापरा? कॅर. नंबरला स्टोअर करायला त्यांनी 3 ऑप्शन दिलेत, इंट, फ्लोट, डबल. बुलियन व्हॅल्यूला स्टोअर करायला बुल हा डेटा टाइप दिलाय. बुलियन व्हॅल्यू म्हणजे काय सर? ट्रू किंवा फॉल्स. जर तुम्हाला रॅम मध्ये ट्रू किंवा काय स्टोअर करायचे? फॉल्स. या 2 व्हॅल्यू स्टोअर करायचे तर बॉक्स तयार करा. कुठल्या टाइपचा? बुल टाइपचा. बॉक्स कसं तयार करायचं ते आज शिकणार आहोत. बॉक्स कसं तयार करायचं ते आज शिकणार आहोत. आणि वॉइड, वॉइड म्हणजे काय सर? नथिंग. म्हणजे तुम्हाला काही स्टोअर करायचं नाही तर काय वापरायचं? वॉइड. तर असे टोटल 1 2 3 4 5 6 6 डेटा टाइप आहेत. त्यापैकी 5 डेटा टाइपला, प्रत्येक 5 डेटा टाइपला त्यांनी साईज सांगितले आणि काय सांगितले? फॉर्मॅट स्पेसिफायर. फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणजे काय? प्रत्येक डेटा टाइपच्या करस्पॉन्डिंग त्यांनी एक सिंबल दिलाय. त्या सिंबललाच पुस्तकी भाषेत हुशार लोक फॉर्मॅट स्पेसिफायर असं म्हणतात सर. कॅरला त्यांनी एक सिंबल दिलाय %C, इंटला %D, फ्लोटला %F, डबलला %LF, बुलला %D. जसं एक्झाम्पल सांगायचं झालं, शक्तिमान आणि गंगाधर, एकच व्यक्तीला 2 नाव आहेत ना. शक्तिमानला चापट मारली की कुणाला राग येते? गंगाधरला. आणि गंगाधरला चापट मारली की कुणाला राग येते? शक्तिमानला. तसंच कॅरला चापट मारली की %C ला राग येते, %C ला चापट मारली की कॅरला राग येते. फक्त नाव वेग आहेत. की कॅरलाच पुस्तकी भाषेत एक सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन %C आहे आणि पुस्तकी भाषेत सिंबॉलिक रिप्रेझेंटेशनला काय म्हणते? फॉर्मॅट स्पेसिफायर. प्रत्येक डेटा टाइपच्या करस्पॉन्डिंग त्यांनी एक सिंबल दिलाय. तुम्हाला जर कोण विचारलं इंटचा फॉर्मॅट स्पेसिफायर सांगा सर, तुम्ही लगेच तोंडावर काय फेकून मारणार? %D. ओके. त्याच्यानंतर मग आपण पुढे आलो सर. आणि मग आज हा महत्वाचा टॉपिक आज आपल्याला हा शिकायचा आहे. आज तक इथवर झालं होतं डेटा टाइप. आता याच्या पुढून अभी तक, ओके, सिरियल मध्ये असते ना. तर व्हेरिएबल डिक्लेरेशन महत्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. हा टॉपिक जर परीक्षेसाठी नाहीये, हा टॉपिक आहे तुम्हाला कोडिंग येण्यासाठी. तुम्हाला कोडिंग जर यायची असेल तर एकदम बारकाईनं लक्ष द्या. व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणजे काय? काय सर? काही नाही. व्हेरिएबल डिक्लेरेशन मीन्स डेटा टाइप फॉलोड बाय एनी नेम इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल डिक्लेरेशन. डेटा टाइप आणि त्याच्यानंतर काहीतरी नाव. काय सर? डेटा टाइप आणि त्याच्यानंतर काहीतरी नाव, याला पुस्तकी भाषेत हुशार लोक काय म्हणतात? व्हेरिएबल डिक्लेरेशन. याच्यामुळे काय होते? द पर्पज ऑफ व्हेरिएबल डिक्लेरेशन इज टू रिझर्व द स्पेस इन टू रॅम. हे एक एक वाक्य तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि तिसरं एक वाक्य आपण याच्यात ऍड करू शकतो, एक्सेप्ट. लिहून घ्या तुम्ही सुद्धा. एक्सेप्ट व्हॉइड. व्हॉइड या डेटा टाइपला सोडून ऑल रिमेनिंग data types are used for variable declaration. थोड्या वेळात तुम्हाला समजून जाईल, पण हा पॉइंट हायलाइट करून ठेवा सर, खूप महत्वाचा आहे. व्हेरिएबल डिक्लेरेशन बद्दल तुम्हाला यात 3 लाईन लक्षात ठेवायच्या. एक, कुणाला म्हणायचे? डेटा टाइप फॉलोड बाय एनी नेम. डेटा टाइप आणि त्याच्यानंतर काहीतरी नाव, याला पुस्तकी भाषेत काय म्हणायचे? व्हेरिएबल डिक्लेरेशन. व्हेरिएबल डिक्लेरेशन याचा पर्पज काय हो? रॅम मध्ये स्पेस रिझर्व करणं. थोड्याच वेळात सांगणार आहे. रॅम मध्ये स्पेस रिझर्व करणं. आणि कोणते डेटा टाइप वापरू शकतो? अहो सर, व्हॉइड हा डेटा टाइप सोडून बाकी सगळेच डेटा टाइप व्हेरिएबल डिक्लेरेशन साठी वापरू शकतो. म्हणजे काल जे आपण बघितलं होतं टोटल हे डेटा टाइप, त्याच्यामध्ये हे
हेच डेटा टाईप फक्त व्हेरिएबल डिक्लेरेशन साठी वापरू शकतो, हे व्हॉइड वापरू शकत नाही. व्हॉइड कुठं वापरू शकतो हे नंतर सांगतो. फंक्शन चॅप्टर आहे तिथं वापरता येते, पॉइंटर मध्ये वापरता येते, पण व्हेरिएबल डिक्लेरेशन करताना व्हॉइड वापरता येत नाही. आता हे कसं वापरायचंय व्हेरिएबल डिक्लेरेशन मध्ये? लक्ष द्या, अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे बघा, लक्ष द्या बघा, लक्ष द्या. कुणाला म्हणायचे डेटा व्हेरिएबल डिक्लेरेशन? डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम. बघा कॅर, याला व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणू का हो? नाही सर. कुणाला म्हणायचंय व्हेरिएबल डिक्लेरेशन? कुणाला म्हणायचंय? कुणाला म्हणायचंय? डेटा टाईप. काय? डेटा टाईप आणि स्पेस आणि त्याच्यानंतर काय? काहीतरी नाव. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय ग, है ना? डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम. डेटा टाईप आणि त्याच्यानंतर काहीतरी नाव, याला पुस्तकी भाषेत काय म्हणते? व्हेरिएबल डिक्लेरेशन. व्हेरिएबल डिक्लेरेशन. मग सर याला म्हणू का हो? कॅर लिहिलंय फक्त. कॅर डेटा टाईप आहे? आहे सर. कॅर डेटा टाईप आहे? आहे सर. कॅर डेटा टाईप आहे? आहे सर. त्याच्यानंतर काही नाव लिहिलंय का? पण नाही ना. व्हेरिएबल डिक्लेरेशन कुणाला म्हणायचे? डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम. CH. याला म्हणू का हो? हा सर म्हणा की सर. कारण व्हेरिएबल डिक्लेरेशन कुणाला म्हणायचे? डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम. इकडे बाजूला तो चार्ट तुम्हाला माहिती पाहिजे. डेटा टाईप कॅर, साईज किती? 1 बाईट. डेटा टाईप इंट, इंटला किती बाईट हो? 2 बाईट. फ्लोट, फ्लोटला किती बाईट हो? 4 बाईट. डबल, डबलला किती हो सर? 8 बाईट. ओके. बघा नंबर असं रिव्हर्स ऑर्डर मध्ये लक्षात राहतील. 8421 है ना, 143. 143 लक्षात ठेवायची गरज नाही सर. काय लक्षात ठेवायचंय? 8421. जर कॅर वापरलं तर रॅम मध्ये बॉक्स तयार होणार 1 बाईटचा. इंट वापरलं तर 2 बाईट. फ्लोट 4, डबलला 8. बघा लक्ष द्या. डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम, याला व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणू सर? म्हणा सर. याच्यामुळे काय होते? रॅम मध्ये स्पेस तयार होते, रॅम मध्ये एक बॉक्स तयार होते, रॅम मध्ये एक बॉक्स तयार होते. एक बॉक्स तयार झाला आणि त्या बॉक्सला काय नाव दिलं? CH. या बॉक्सची साईज काय? अहो सर याचा टाईप बघा की कॅर. कॅरला त्यांनी आधीच मेमरी दिली आहे. जर कॅर टाईपचा बॉक्स तयार केला तर किती बाईट मेमरी तयार होणार? 1 बाईट. आणि बॉक्स तयार करायचं काम कुणाचं आहे? डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम. आणि यालाच पुस्तकी भाषेत काय म्हणतात? व्हेरिएबल डिक्लेरेशन. ओके. याला म्हणू का हो सर व्हेरिएबल डिक्लेरेशन? म्हणू का याला? नाही सर. एनी नेम आहे पण त्याच्या पाठीमागे डेटा टाईप आहे का काही? है ना. आता म्हणू का हो सर? हा सर आता म्हणा. डेटा टाईप पण आहे, थोडा स्पेस आहे आणि त्याच्यानंतर एक काहीतरी नाव. असं स्टेटमेंट सी लँग्वेज ला दिसलं, सी लँग्वेजच्या कंपायलरला दिसलं की त्याला माहिती आहे असं स्टेटमेंट दिसलं की एक बॉक्स तयार करा आणि त्या बॉक्सला काय नाव द्या? ए. त्या बॉक्सला काय नाव द्या? ए. या बॉक्सची साईज काय असेल सर? याचा टाईप बघा काय आहे? इंट. इंटला त्यांनी आधीच मेमरी दिली आहे. किती बाईट? या बॉक्सची साईज किती बाईट असेल सर? 2 बाईट. याच्यापेक्षा थोडं मोठं. कॅर इंट. आता कोण सर? फ्लोट. याला व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणू का हो सर? नाही सर. बघा सर मी एक वेळेस सांगतो, समजलं नाही कारण ते नवीन आहात तुम्ही. दुसऱ्या वेळेस सांगितलं समजलं नाही, चालते सर, काही अडचण नाही. तिसऱ्या वेळेस सांगितलं समजलं नाही, मग तुम्ही समजून घ्यायचं आपण जन्मोजन्मीचे ड आहोत. ओके. एफर्ट्स तुमच्याकडून पण लागले पाहिजेत. आपल्याला या एका महिन्यात 60 मार्क घ्यायचे आहेत. कमी टाइम आहे. रोज युट्यूब वरती व्हिडिओ मी टाकणार आहे. तुम्हाला डेडिकेशन द्यायचं आहे. ओके. तर लक्ष द्या. याला व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणू का? कुणाला म्हणायचे सर? डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम. हा सर डेटा टाईप आहे की, पण काही नाव आहे का त्याच्यानंतर? नाही ना सर. नाही म्हणता येईल ना. मग सर नाव देऊ. अहो सर आता म्हणता येईल का हो? म्हणता येईल. म्हणता येईल सर. डेटा टाईप पण आहे, थोडा स्पेस आणि त्याच्यानंतर काहीतरी नाव. असं स्टेटमेंट सी लँग्वेजला दिसलं, सी लँग्वेजच्या कंपायलरला दिसलं की लगेच ते ऑटोमॅटिक एक बॉक्स तयार करते आणि त्या बॉक्सला आपण काय नाव दिलं सर? बी. फक्त बॉक्स तयार केले, त्याच्यात व्हॅल्यू काही ठेवल्या नाहीत. बरं सर. डबल.
याला म्हणू का व्हेरिएबल डिक्लेरेशन? नाही ना. का हो सर? आता लक्षात आलं. डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम. अहो सर डेटा टाईप आहे पण त्याच्यानंतर काही नाव आहे का हो? नाही ना. आता म्हणू का सर? हा म्हणता येईल सर. डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम. हा सर याला म्हणता येईल. असं स्टेटमेंट दिसलं डेटा टाईप थोडा स्पेस आणि त्याच्यानंतर काहीतरी नाव, असं स्टेटमेंट दिसलं की रॅम मध्ये एक बॉक्स तयार होणार आणि त्या बॉक्सला आपण काय नाव दिलं सर? डी. आणि याची साईज काय असेल? अहो सर त्या एनी नेमच्या पाठीमागं बघा डेटा टाईप काय आहे? डबल. डबलला किती मेमरी आहे सर? 8 बाईट. मग याची साईज, या बॉक्सची साईज किती असेल? 8 बाईट. याची साईज किती असेल? 4 बाईट. आणि कमेंट मध्ये तुम्ही सांगा या दोन बॉक्सची साईज किती असेल? पहिल्यांदा सांगा याची किती असेल आणि दुसऱ्यांदा सांगा याची किती असेल. ओके ओके, एवढं समजायले? जर तुम्ही असं लिहिलात बुलियन डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम असं लिहिलात, डेटा टाईप थोडा स्पेस आणि काहीतरी नाव असं लिहिलं की त्याला माहिती आहे एक बॉक्स तयार कर बाबा आणि त्या बॉक्सला काय नाव द्या सर? ई. फक्त नाव दिले, फक्त बॉक्स तयार केले. ओके. आणि याला व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणणार का? डेटा टाईप आहे त्याच्यानंतर काहीतरी नाव आहे त्याला व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणतो आपण. याच्यामुळे बॉक्स तयार होते, त्या बॉक्सला काय नाव दिलं? ई. याची साईज तुम्ही कमेंट मध्ये सांगा याची पण साईज. ओके. एक शेवटचा कन्सेप्ट आजचा सर, डेटा टाईप void फॉलोड बाय एनी नेम. ही काय करा, हीच्या ऐवजी ही नको, हिच्या ऐवजी घ्या जी. याला व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणू का सर? नाही, पाप लागते. याला म्हणायचं नाही, कारण आधीच सांगितले व्हेरिएबल डिक्लेरेशन करण्यासाठी तुम्ही void हा डेटा टाईप सोडून सगळे वापरा. void वापरायचे का? नाही सर, वापरले की पाप लागते बघा, वापरले की पाप लागते. हे व्हॅलिड व्हेरिएबल डिक्लेरेशनचं एक्झाम्पल नाही. व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणजे काय? डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम, पण तो डेटा टाईप void असता कामा नये. लक्षात राहील एवढं? तर आजसाठी एवढंच लक्षात ठेवा आजसाठी की व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणजे काय? डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम, त्याला काय म्हणायचे सर? व्हेरिएबल डिक्लेरेशन. याचा पर्पज काय आहे सर? रॅम मध्ये स्पेस तयार करणं, रॅम मध्ये बॉक्स तयार करणं. ओके. आणि एक शेवटचा कन्सेप्ट आजच्या लेक्चर मधला, एक शेवटचा कन्सेप्ट तुम्हाला सांगतो आणि एक जबरदस्त फंडामेंटल. काय सर? ही आपली रॅम आहे ना, बघा ही आपली रॅम आहे मित्र हो, लक्ष द्या हो. रॅम कणकण में राम है, रॅम मध्ये बी कोण येऊन बसले? राम, है ना. ही एक मेमरी आहे रॅम मध्ये. तुम्हाला बघा सर सिंपल प्रोग्राम करायचंय, 3 आणि 4 ला ऍड करायचंय, 3 आणि 4 ला ऍड करायचंय. हा 3 आणि 4 ला ऍड करूच सर, पण त्याच्या अगोदर 3 ला तुम्हाला रॅम मध्ये कुठेतरी ठेवावं लागेल, 4 ला कुठेतरी ठेवावं लागेल. पण ते ठेवायच्या अगोदर रॅम मध्ये तुम्हाला बॉक्स तयार करावं लागतील. काही कळलं नाही हो सर? सांगतो. तुम्ही बघा आपल्याला इथून रेल्वेनं प्रवास करायचा आहे, लातूर टू पुणे हा प्रवास आहे आपला, आणि आपल्याला तिघांना जायचंय, तिघांना. ओके, तिघांना जायचंय लातूर टू पुणे, तिघांना जायचंय. मग तिघांना जायचंय तर रेल्वेचे किती तिकीट रिझर्वेशन करू? किती करू? 3. रेल्वेचे किती तिकीट रिझर्व करावं लागतील आपल्याला? 3. तसंच आणि एकदा का तिकीट रिझर्व केलं की मग आपण तिथं जाऊन बसणार उद्या 3 जण आणि मग आपलं ऑपरेशन सुरू होणार लातूर टू पुणे. जर आपल्याला चौघांना जायचं असेल तर किती जणांसाठी तिकीट रिझर्व करावं लागतील? किती सीट रिझर्व करावं लागतील? 4. आणि मग ती रिझर्व केलं की मग उद्या जाऊन बसणार, मग आपलं ऑपरेशन सुरू होणार. तसंच पहिला विचार हा आहे सर, तुम्हाला युजर कडून किती व्हॅल्यू घ्यायच्यात? 2, एक 3 आणि एक 4. मग रॅम मध्ये किती बॉक्स तयार करावं लागतील सर? 2. एका बॉक्सला नाव द्या ए, एका बॉक्सला नाव द्या बी. आणि असे बॉक्स तयार करायचे असतील तर कोण रिस्पॉन्सिबल आहे? डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम. पुस्तकी भाषेत त्याला काय म्हणते? व्हेरिएबल डिक्लेरेशन. बघा 3 आहे, 3 नंबर आहे, नंबरला 3 डेटा टाईप दिलेत, इंट, फ्लोट आणि डबल. हा पॉइंट वाला आहे का? विदाउट पॉइंट वाला आहे सर, विदाउट पॉइंट वाला आहे सर. मग बॉक्स तयार करायला कुठला डेटा टाईप वापरा? इंट.
डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम. रॅम मध्ये एक बॉक्स तयार झाला, त्या बॉक्सला नाव दिलं ए, आणि या बॉक्सची साईज 2 बाईट, कारण इंटला आधीच मेमरी दिलेली आहे. तसाच दुसरा एक बॉक्स तयार करा, डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम. दुसरा बॉक्स तयार केला, त्याला काय नाव दिलं सर? बी. मग त्याच्यामध्ये तुम्हाला डेटा टाकायचा. आता फक्त बॉक्स तयार केले, त्याला या लाईन रिस्पॉन्सिबल आहे. त्याच्यात डेटा टाकायचा आहे. डेटा टाकण्यासाठी हे ऑपरेटर वापरा. हे लहानपणी याला काय म्हणायचो? लहानपणी याला इक्वल टू म्हणायचो आपण. इक्वल टू हा लहानपणी इक्वल टू म्हणायचो. प्रोग्रामिंग मध्ये मोठं झाल्यावर याला म्हणायचं असाइनमेंट. बघा तुम्हाला 5 मिनिटांमध्ये मी मोठं करायलो, याला काय म्हणायचं? असाइनमेंट. याचं काम काय आहे प्रोग्रामिंग मध्ये? मॅथमॅटिक्स मध्ये लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड इक्वल आहे का चेक कर. प्रोग्रामिंग मध्ये याचं काम आहे सर, उजव्या साईडला असलेली व्हॅल्यू, उजव्या साईडला झालेला धिंगाणा कुठे टाक बाबा? डाव्या साईडच्या बॉक्स मध्ये. हे 3 कुठे जाऊन बसलं? ए मध्ये. ए मध्ये नाही नाही नाही, ए ज्या बॉक्सला रिप्रेझेंट करायले तिथं. हे 4 असाइन कर, असाइनमेंट 4 असाइन कर कुणाला? बी ला. बघा, रिझर्वेशन, इन्सर्शन, बॉक्स तयार केला, डेटा टाकला. तिसरी स्टेप ऑपरेशन, ए प्लस बी केलं. ए मध्ये 3 आहे, बी मध्ये 4. उत्तर 7 आलं, पण आलेलं उत्तर कुठे ठेवलंय का? नाही. आलेलं उत्तर असाइन कर कुणाला? सी ला. पण सी नावानं बॉक्स आहे का? नाही सर. मग वरी जाऊन तयार करा. कसं करा? डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम. सर एनी नेम तर सी दिले, डेटा टाईप काय करू सर? काही नाही सर, असाइनमेंटच्या उजव्या साईडला काय उत्तर आले? 7. 7 पॉइंट वाला आहे का विदाऊट पॉइंट वाला आहे सर? विदाऊट पॉइंट वाला आहे. आओ सर इंट वापरा की. लगेच रॅम मध्ये एक बॉक्स तयार झाला, आणि त्याच्यात काय येऊन बसलं सर? 7. ओके, बॉक्स तयार केले, त्याच्यामध्ये येऊन डेटा बसला, त्याच्यानंतर ऑपरेशन केलं. आणि चौथी स्टेप आहे सर आउटपुट प्रिंट. हे आपण नंतर शिकू उद्याच्या लेक्चर मध्ये. तर रॅम मध्ये आता 3 बॉक्स आहेत, ए बी सी. तर कुण्या बॉक्सला प्रिंट करायचंय सर? सी ला, कारण उत्तर आले ना त्या बॉक्समध्ये. ओके, उत्तर आले त्या बॉक्समध्ये. तर प्रोग्रामिंग मध्ये फक्त 4 स्टेप आहेत कुठल्याही. एक आहे सर रिझर्वेशन, एक आहे इन्सर्शन, रिझर्वेशन इन्सर्शन, तिसरं आहे सर ऑपरेशन, आणि चौथं आहे सर आउटपुट प्रिंट. कुठल्याही लँग्वेज मध्ये, सी, सी प्लस प्लस, बावा, जावा, पायथॉन, पीएचपी, कुठल्याही लँग्वेज मध्ये प्रोग्रामिंग करायचे तर या 4 स्टेप करायच्या. डोक्यात फिट करा, तुमच्या डोक्यात भरपूर धिंगाणा आहे. गोलाई गोलाई बस स्टँड, हे ते भरपूर धिंगाणा आहे. याची चाड्या लावल्या, याचं हे केलं, त्याचं भांडण झालं, सगळं आहे तुमच्या डोक्यामध्ये. आज कुणाची चाड्या लावायच्या हे सगळं डोक्यामध्ये आहे. तसं हे एक डोक्यामध्ये घालून घ्या की प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये प्रोग्राम करणं कुठल्याही लँग्वेज मध्ये म्हणजे किती स्टेप? रिझर्वेशन, इन्सर्शन, ऑपरेशन, आउटपुट प्रिंट. तुम्हाला 2 नंबरला ऍड करायचे. मग किती बॉक्स तयार केले? पहिल्यांदा 2 बॉक्स तयार केले. मग पुन्हा इन्सर्शन, डेटा टाकला. पुन्हा मग ऑपरेशन, ऑपरेशन केलं आणि आलेलं उत्तर सी मध्ये टाकलं, है ना. रिझर्वेशन, इन्सर्शन, ऑपरेशन, आउटपुट प्रिंट ही स्टेप उद्या सांगतो. किती बॉक्स आहेत आता रॅम मध्ये? हा धिंगाणा सगळा कुठे झालाय आपला? रॅम मध्ये. आता रॅम मधल्या कुठल्या बॉक्सला प्रिंट करायचे सर? अहो सर सी ला. का? कारण सी मध्ये उत्तर आले हो सर. सी ला प्रिंट करायचे. ते आउटपुट प्रिंट करायचं काम ते आपण उद्या बघू, आणि उद्यापासून प्रोग्रामिंगला सुरुवात होईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं टार्गेट फक्त या सिरीजचं एवढंच आहे की एमएसबीटीच्या एक्झाम मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 60+ मार्क पडले पाहिजेत. आणि दुसरा उद्देश काय आहे सर की कोडिंग सुद्धा आली पाहिजे पॅरलल. ओके, तर त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. हा प्रामाणिक मित्र माझ्या एंड कडून आहे. तर तुम्ही सुद्धा या चॅनेलला सबस्क्राईब करा. बऱ्याच लोकांना तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये चॅनल शेअर करा. आणि काही उणीव जाणवत असतील या लेक्चर मध्ये तर कमेंट करा. आणि काही जर असेल तर तुम्ही कॉन्टॅक्टही करू शकता, है ना. काही जर तुम्हाला उणिवा असतील तर त्यासाठी तुम्ही माझ्या जीमेलला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला मी नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो. काही अडचण नाही. धन्यवाद.